घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा। लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात न उतरलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता विधानसभेत मात्र स्वबळाच्या तयारीत आहे। विधानसभेच्या 200 ते 225 जागा लढवण्याची तयारी करण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत। कुणाच्याही दारात जागा मागायला जाणार नाही असं म्हणत राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली। लोकसभेत राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिला होता आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी सभाही घेतल्या होत्या, पण त्यानंतर मोदींच्या शपथविधीचं निमंत्रण मात्र राज ठाकरेंना देण्यात आलं नाही। त्यामुळे मनसेत भाजपबद्दल नाराजी आहे। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वबळाबाबत काय नेमकं म्हणाले पाहूया। 200 ते 225 जागांवर आपण तयारी करतो आहोत। जनता मनसेची वाट बघत आहे। मी कुणाकडे जागा मागायला जाणार नाही। युती आघाडी याकडे लक्ष देऊ नका। विधानसभेबाबतची भूमिका योग्य वेळी तुमच्या समोर मांडेल। विधानसभेचे उमेदवार पारदर्शक आणि पक्षाचेच लोक असतील, अशी भूमिका राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांच्या समोर मांडलेली आहे। दरम्यान स्वबळाच्या मुद्द्यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी काय म्हटले आणि त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। आता आपण साहेबांनी आता जो आदेश दिला त्याप्रमाणे जवळजवळ 250-250 जागांची आम्ही तयारी करणार आहोत आणि निवडणुका लढवायच्या आम्ही। सर 250-250 म्हणजे स्वबळावर मनसे लढण्याची तयारी करते। पुढे पाहू काय होते ते, पण आता आम्हाला तर तयारी करावी लागेल ना। माननीय राजसाहेबांनी मोदीजींना समर्थन दिलं होतं। बोलताना त्यांनी हेच बोललं होतं की बाबा मोदीजी या देशाचे पंतप्रधान व्हावे। विकसित भारताच्या संकल्पाला राजसाहेब ठाकरेजींनी मोदीजीला साथ दिलेली आहे। इतर निवडणुकीबद्दल अजून त्यांची आमची चर्चा व्हायची आहे। दरम्यान मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर कडाडून हल्लाबोल केला। उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान हे मराठी माणसाचं मतदान नाही असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं। उद्धव ठाकरेंबद्दल लोकांच्या मनात राग आहे, मात्र त्यांना मतं मिळाली ती मोदींच्या विरोधातली मतं होती असं राज ठाकरे म्हणाले। दरम्यान उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना राज ठाकरे नेमकं काय म्हणाले आपण जाणून घेऊया। उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान हे मराठी माणसाचं मतदान नाही। उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान मोदी विरोधातलं आहे। उद्धव ठाकरेंच्या बद्दल लोकांच्या मनात राग आहे। तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपली तरी इतर कुणाचेही अर्ज आले नसल्याने